आपण प्रॅक्टिस सेट 6.1 क्वेश्चन नंबर 6 प्रूव्ह दॅट मधील काही एक्झाम्पल बघूया. 8 नंबर क्वेश्चन. We have to prove that sec theta plus tan theta is equal to cos theta upon 1 minus sin theta. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर कसं प्रूव्ह करायचं बघूया. So first we take the solution. First we take the left hand side. What is the left hand side? Sec theta plus tan theta. So this is the left hand side. तर लेफ्ट हँड साइड आपल्याला कशा दाखवायची आहे? राइट हँड साइडला. तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळे जे फॉर्म्युले आहेत ते यूज करायचे आहेत. बघूया आपण कसे करायचे. सेक थीटा, हा सेक थीटा कोणाचा रेसिप्रोकल असतो? कॉस थीटाचा. म्हणजे सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा प्लस टॅन थीटा म्हणजे काय? साइन थीटा अपॉन कॉस थीटा. टॅन थीटा म्हणजे काय? साइन थीटा अपॉन कॉस थीटा. जे फॉर्म्युले यूज केले ते ब्रॅकेट मध्ये लिहा. sec theta is equal to 1 upon cos theta and tan theta is equal to sin theta upon cos theta. हे फॉर्म्युले आपण काय केलेले आहेत? यूज केलेले आहे. हे ब्रॅकेट मध्ये लिहिले. डिनॉमिनेटर सेम आहे बघा. cos theta cos theta म्हणजे न्यूमरेटर ची काय होईल? ॲडिशन. सो cos theta is equal to 1 plus sin theta. न्यूमरेटर ची काय केली आपल्याला? कारण डिनॉमिनेटर सेम आहे. हां, तर आता काय करायचं आपल्याला? काय प्रूव्ह करायचं आहे? 1 मायनस साइन थीटा आला पाहिजे डिनॉमिनेटरला आणि वर कॉस थीटा आला पाहिजे. तर त्यासाठी काय करूया आपण? याचे रॅशनलायझेशन करूया. वी विल डू द रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन कसं करायचं बघा. 1 प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. तर काय करूया आपण? 1 प्लस साइन थीटा चा उलट घेऊन 1 मायनस साइन थीटा न मल्टिप्लाय आणि डिवाइड करूया. 1 मायनस साइन थीटा म्हणजे बघा 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा 1च होईल. त्यामुळे काही फरक पडणार नाही. ओके, तर काय होईल बघूया. आता मल्टिप्लाय करूया. 1 प्लस साइन थीटा मल्टिप्लाइड बाय 1 मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा इनटू मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरचं न्यूमरेटर सोबत आणि डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर सोबत मल्टिप्लिकेशन करूया. 1 मायनस साइन थीटा. ओके, इथे रॅशनलायझेशन केलेलं आहे. आता बघा 1 मायनस साइन थीटा आलेला आहे. फक्त आता वर काय आला पाहिजे? कॉस थीटा. तो कसा आणायचा बघूया आपण. 1 प्लस साइन थीटा इनटू 1 मायनस कॉस थीटा. यासाठी आपल्याला a प्लस b इनटू a मायनस b चा फॉर्म्युला पाहिजे, यूज करायला पाहिजे. a म्हणजे 1 आहे, b म्हणजे काय? साइन थीटा. आपल्याला माहित आहे a प्लस b इनटू a मायनस b चा फॉर्म्युला काय? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a म्हणजे काय? 1 स्क्वेअर मायनस b म्हणजे काय? साइन थीटा, साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा मल्टिप्लाइड बाय 1 मायनस साइन थीटा. ओके, 1 स्क्वेअर इज 1. त्यामुळे मी स्क्वेअर काढून टाकतो. 1 चा स्क्वेअर किती आहे? 1 आहे. म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. आता आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे बघा. ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा हा कशाला इक्वल असतो? 1 ला. तर आपल्याला काय करायचं? 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा आला पाहिजे. हा साइन स्क्वेअर थीटा मी राइट साइडला शिफ्ट करतो. लेफ्ट साइडला काय राहील? कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा हा कशाला इक्वल येतो? कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे मी 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाच्या जागी काय लिहू शकतो? कॉस स्क्वेअर थीटा. ओके, आय विल राइट 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाच्या जागी काय लिहितो? कॉस स्क्वेअर थीटा अपॉन काय आहे? कॉस थीटा मल्टिप्लाइड बाय 1 मायनस साइन थीटा. आता हा कॉस थीटा आणि इथला एक कॉस कॅन्सल, कॉस थीटा कॅन्सल होईल. तर वर एक स्क्वेअर असलं एक कॉस थीटा राहील. कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं? प्रूव्ह करायचं होतं. कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा विच इज इक्वल टू RHS. Therefore LHS is equal to RHS and therefore finally write down sec theta plus tan theta is equal to cos theta upon 1 minus sin theta. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. We will go to the next example. 9th number example we will बघूया आपण. 9th number example बघूया.
एक्झाम्पल नंबर 9 काय क्वेश्चन आहे बघूया. 9th, इफ tan theta plus 1 upon tan theta is equal to 2, show that tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. तर कसं प्रूव्ह करायचं बघूया. इफ tan theta plus 1 upon tan theta is equal to 2, show that tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. आपल्याला काय दिलेलं आहे. tan theta plus 1 upon tan theta is equal to 2. आणि ते सगळ्याला काय आहे स्क्वेअर, म्हणजे आपल्याला बोथ साइडचा काय घेतला पाहिजे स्क्वेअर घ्यायचा. कारण tan square theta plus 1 upon tan square theta स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. कारण tan square theta आणि याचा सुद्धा स्क्वेअर. फक्त जी मिडल टर्म आहे 2ab ची ती काय होणार आहे 1 होणार आहे. काय होते बघूया आपण. Squaring on both sides. What we get? Tan theta plus 1 upon tan theta whole bracket square which is equal to 2 square. आपल्याला माहित आहे tan theta a plus b whole bracket square चा फॉर्म्युला माहित आहे. a plus b whole bracket square is equal to a square plus 2ab plus b square. इथे a म्हणजे काय तुमचा tan theta and b म्हणजे काय 1 plus 1 upon tan theta. तर यूज करूया a square tan square theta plus 2 multiplied by ab. a म्हणजे काय आहे tan theta into b म्हणजे 1 upon tan theta plus b square म्हणजे 1 upon tan theta whole bracket square. 1 square is 1 upon tan theta चा square tan square theta which is equal to square काय होईल 4 होईल. दिस tan theta काय होईल कॅन्सल. जाईल काय tan square theta प्लस काय राहील 2 फक्त प्लस 1 upon tan square theta is equal to 4. आपल्याला काय प्रूव्ह करायचं बघा. if tan theta plus 1 upon tan theta is equal to 2, show that हे प्रूव्ह करायचं आहे बघा. tan square theta 1 upon tan square फक्त इक्वल टू 2 दाखवायचं आहे. आपण काय करूया tan square theta प्लस 1 upon tan square theta हा 2 इकडे शिफ्ट करूया. प्लस 2 आहे राइट साइडला शिफ्ट झाल्यावर तो काय होईल मायनस 4 minus 2 काय होईल डायरेक्टली म्हणजे येतो 2 होईल. आणि हेच आपल्याला काय करायचं प्रूव्ह करायचं बघा. आलेला आहे बघा tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. फक्त सिंपली काय करायचं आहे स्क्वेअरिंग. कारण शो दॅट मध्ये काय सगळ्यांना स्क्वेअर आहे. ओके दिस इज द क्वेश्चन नंबर 9 कंप्लीट झालेला आहे. वी विल गो टू द नेक्स्ट 10th नंबर एक्झाम्पल. example tan a upon 1 plus tan square a whole bracket square plus cos a upon 1 plus cot square a whole bracket square is equal to sin a into cos a. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर कसं प्रूव्ह करायचं बघूया. सोल्युशन फर्स्टली वी विल टेक द LHS. ओके हा लेफ्ट हँड साइड आहे राइट हँड म्हणजे लेफ्ट हँड साइड आपल्याला कशाला इक्वल दाखवायची आहे sin a into cos a. तर कशी शो करायचं बघूया. व्हॉट इज द लेफ्ट हँड साइड tan a upon 1 plus tan square a 1 plus tan square a whole bracket square plus cos a upon 1 plus cot square a whole bracket square. ओके आपण वेगवेगळे ट्रिग्नोमेट्री जे फॉर्म्युले आहेत रिलेशनशिप बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज अँड ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी याचा यूज करूया. tan a 1 plus tan square a 1 plus tan square. आता इथे थीटा कशाने रिप्लेस झालेला आहे a ने. a काहीतरी अँगल असणार आहे. सो 1 plus tan square theta हा कशाला इक्वल आहे sec square theta ला इक्वल आहे म्हणजे sec square a. कुठला फॉर्म्युला यूज केला आपण 1 plus tan square a is equal to sec square a
प्लस cos A अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा. cosec स्क्वेअर थीटा म्हणजे इथे काय आपला A. कुठले कुठले फॉर्म्युला यूज केले हे तुम्ही ब्रॅकेट मध्ये लिहायचे. कुठला यूज केला 1 प्लस tan स्क्वेअर A इज इक्वल टू sec स्क्वेअर A. 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा and 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थीटा. हे फॉर्म्युला यूज केले तुम्ही लिहायचे इथे. which is equal to tan A. आता sec स्क्वेअर A म्हणजे काय आपण काय करूया tan A डिवाइडेड बाय sec स्क्वेअर A असं करूया. कारण tan A डिवाइडेड बाय काय sec स्क्वेअर A प्लस cos A डिवाइडेड बाय cosec स्क्वेअर A असं करूया. म्हणजे काय होईल सिंपल जाईल. tan A म्हणजे काय असतो sin A अपॉन काय असतो cos A डिवाइडेड बाय sec स्क्वेअर A म्हणजे काय असतो 1 अपॉन cos थीटा आणि sec थीटा उलटा आहे बघा sec स्क्वेअर cos स्क्वेअर A असणार आहे प्लस काय केले फक्त tan A हा डिवाइड अपॉन आहे ते डिवाइड केलेला आहे आपण cos A डिवाइडेड बाय cosec स्क्वेअर A म्हणजे काय आहे cosec स्क्वेअर कशाचा रेसिप्रोकल आहे sin स्क्वेअर A चा रेसिप्रोकल आहे. तर काय होईल बघूया आपण आता sin A अपॉन cos A इथे काय होईल मल्टिप्लिकेशन which is equal to cos स्क्वेअर A प्लस cos A डिवाइडेड बाय sin स्क्वेअर मल्टीप्लाइड बाय sin स्क्वेअर A हे sin स्क्वेअर A. काय काय कॅन्सल होतं बघूया आपण. हा cos A आणि इथला cos A म्हणजे राहील काय sin A मल्टीप्लाइड बाय cos A प्लस cos A मल्टीप्लाइड बाय sin A. आता काय करायचं सांगा. काय कॉमन निघेल sin A into cos A plus cos A into sin A. ओके आपल्या इथे चुकलेलं आहे बघा. काय होईल एकदा रब करतो आपण आणखीन एकदा सॉल्व्ह करूया. इथं आपलं स्क्वेअर राहिलेला आहे tan A डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर A काय तो sec स्क्वेअर A आणि पुन्हा त्याचा काय स्क्वेअर आहे प्लस cos A अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर A काय आहे cosec स्क्वेअर A होल ब्रॅकेट स्क्वेअर. आपला काय राहिला होता फक्त होल ब्रॅकेट स्क्वेअर राहिला होता त्यामुळे आपल्याला जरा थोडी मिस्टेक झाली. tan A अपॉन sec रेस टू काय होईल 4A स्क्वेअर स्क्वेअर 2 into 2 काय होईल 4 प्लस cos A डिवाइडेड बाय हा काय होईल cosec रेस टू 4A cosec रेस टू 4A. आता तुम्ही डायरेक्टली सुद्धा करू शकता जर कन्फ्युजन होत असेल तर. tan A अपॉन sec रेस टू 4A तो काय येणार आहे 1 अपॉन किंवा तुम्ही डायरेक्टली काय करू शकता जे कळत नसेल तर डिव्हिजन घेऊ शकता. हे अपॉन साइन आहे आपण म्हणतो ते कशासारखं बिहेव करणार आहे डिव्हिजन सारखं. म्हणजे tan A डिवाइडेड बाय काय येणार आहे sec रेस टू 4A. म्हणजे मी काय लिहिले बघा फक्त हा tan A अपॉन sec रेस टू 4A आहे त्याला मी कसं लिहिलेलं आहे tan A डिवाइडेड बाय sec रेस टू 4A. tan A डिवाइडेड बाय sec रेस टू 4A प्लस cos A डिवाइडेड बाय cosec रेस टू 4A. आता काय होईल बघूया आपण. tan A tan म्हणजे काय असतो tan A म्हणजे काय आहे sin A अपॉन cos A
डिवायडेड बाय sec रेज टू 4a. sec थिटा कशाच्या रिव्हर्स आहे? cos थिटाच्या रेसिप्रोकल आहे, म्हणजे काय होईल 1 अपॉन cos रेज टू 4a प्लस cos a डिवायडेड बाय cosec रेज टू 4a sin थिटा इंटू cosec थिटा कोणाच्या रिव्हर्स असतो? रेसिप्रोकल असतो sin थिटाच्या, म्हणजे 1 अपॉन sin रेज टू 4a sin a अपॉन cos a. आता आपल्याला माहिती आहे रेसिप्रोकल घेतो ज्यावेळेस डिव्हिजन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन काय रिव्हर्स प्रोसेस आहे, तर काय होईल cos रेज टू 4a प्लस cos a रेसिप्रोकल घेऊया sin रेज टू 4a असं येईल. हा आता काय कॅन्सल होईल cos a आणि इथला एक cos a कॅन्सल होईल, इथे किती राहतील 3 cos a राहतील, आणखी sin a इंटू cos क्यूब a राहील cos क्यूब a प्लस cos a इंटू sin रेज टू 4a. आता काय करावं लागेल, काय कॉमन येईल सांगायचं ना, sin a कॉमन येईल, sin a इथं पण आहे इथं 4 आहे, फक्त एक निघेल कॉमन sin a आणि इथला इथे cos a आहे, म्हणजे इथलं एक आणखी काय होईल cos a बाहेर निघेल ब्रॅकेट मध्ये sin a कॉमन काढलेला आहे, रात्री काय इथला cos a म्हणजे राहील cos स्क्वेअर a, काय राहील cos स्क्वेअर a प्लस हे cos a काढलेला आहे आणि sin a काढलेला आहे, म्हणजे राहील काय इथं sin स्क्वेअर a. हा आपल्याला माहित आहे cos स्क्वेअर a प्लस sin स्क्वेअर a, आपल्याला माहित आहे काय फॉर्म्युलामध्ये sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा कशाला इक्वल आहे 1 ला, म्हणजे sin a इंटू cos a आणि हे cos स्क्वेअर a प्लस sin स्क्वेअर a काय येईल 1, म्हणजे मल्टिप्लाइड बाय 1 येईल, म्हणजे काय येईल sin a इंटू cos a which is equal to RHS. आपले हे RHS आहे, so this is your RHS. So this is the solution. This is the solution. We will go to the 11th number example. We will go to the 11th number example. 11th number example is sec raised to 4a. Sec raised to 4a into 1 minus sin raised to 4a is minus 2 tan square a is equal to 1. हे आपल्याला शो करायचं आहे, ते कसं शो करायचं बघूया. सोल्युशन म्हणजे लेफ्ट हँड साइड आपल्याला 1 ला दाखवायचे, व्हॉट इज द लेफ्ट हँड साइड हियर sec raised to 4a into 1 minus sin raised to 4a minus 2 tan square a. LHS आहे आपल्याला इक्वल टू 1 दाखवायचं आहे, ते कसे दाखवायचं बघूया आपण. पहिल्यांदा आपण मल्टिप्लाय करूया ब्रॅकेट मध्ये sec raised to 4a minus sec raised to 4a into sin raised to 4a minus 2 tan square a, 2 tan square a. हा sec raised to 4a म्हणजे काय असतं 1 upon cos raised to 4a, कारण sec theta is equal to काय असतो 1 upon cos theta minus 1 upon sec theta sec raised to 4a म्हणजे काय असतो cos raised to 4a into sin raised to 4a minus 2. तर tan theta ला कसं लिहूया tan square a ला sin square a upon cos square a. इथे सगळे जे फॉर्म्युले यूज केले ते तुम्ही लिहायचे. sec a is equal to 1 upon cos a and tan theta म्हणजे काय असतो sin theta upon cos theta, याचा स्क्वेअर करायचा tan square theta is equal to sin square theta plus cos square theta. आता काय होईल बघा 1 upon cos raised to 4a minus 1 into sin raised to 4 काय sin raised to 4a upon cos raised to 4a minus 2 sin square a upon cos square a. आता बघा ह्या दोघांचा डिनॉमिनेटर काय आहे सेम, म्हणजे डिनॉमिनेटर काय आहे सेम, म्हणजे मी काय लिहू शकतो एकत्र डिनॉमिनेटर लिहू शकतो cos raised to 4a is equal to 1 minus sin raised to 4a minus 2
साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. आता 1 मायनस, आता आपल्याला माहित आहे sin रेज टू 4a मी कसं लिहू शकतो, sin स्क्वेअर a होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन cos रेज टू 4a मायनस 2 sin स्क्वेअर a अपॉन cos स्क्वेअर a. आता 1 मायनस आपल्याला फॉर्म्युला माहित आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. काय फॉर्म्युला माहित आहे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर कशाला इक्वल असतो, a प्लस b इंटू a मायनस b. इथे a म्हणजे काय आहे 1 and b म्हणजे काय आहे sin स्क्वेअर a. दॅट मीन्स 1 प्लस sin स्क्वेअर a इंटू 1 मायनस sin स्क्वेअर b sin स्क्वेअर a अपॉन cos रेज टू 4a मायनस 2 sin स्क्वेअर a अपॉन cos स्क्वेअर a, which is equal to 1 plus sin square a into, आता आपल्याला माहित आहे एक फॉर्म्युला माहित आहे बघा ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटीची, sin स्क्वेअर थीटा sin स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a काय असतो 1. थीटा म्हणजे आपला याचा अँगल काय a. तर 1 मायनस sin स्क्वेअर a, हा sin स्क्वेअर a इकडे शिफ्ट करतो लेफ्ट साइडला राहील cos स्क्वेअर a इज इक्वल टू 1 मायनस sin स्क्वेअर a. म्हणजे 1 मायनस sin स्क्वेअर a कशाला इक्वल आहे cos स्क्वेअर a. cos स्क्वेअर a म्हणजे 1 मायनस sin स्क्वेअर a च्या जागी काय लिहिलेलं आहे cos स्क्वेअर a अपॉन cos रेज टू 4a मायनस 2 sin स्क्वेअर a अपॉन cos स्क्वेअर a, which is equal to 1 प्लस sin स्क्वेअर a into cos स्क्वेअर a आणि इथला एक 2 cos स्क्वेअर a कॅन्सल होईल, अपॉन ला काय राहील cos स्क्वेअर a मायनस 2 sin स्क्वेअर a अपॉन cos स्क्वेअर a, cos स्क्वेअर a. तर नेक्स्ट बघूया काय होईल. हा which is equal to, आता cos स्क्वेअर a डिनॉमिनेटर सेम आहे, डिनॉमिनेटर सेम आहे cos स्क्वेअर a तर न्यूमरेटरची सबट्रॅक्शन होईल 1 प्लस sin स्क्वेअर a 1 प्लस sin स्क्वेअर a मायनस 2 sin स्क्वेअर a 2 sin स्क्वेअर a 1 प्लस sin स्क्वेअर a मायनस 2 sin, डिनॉमिनेटर सेम आहे बघा cos स्क्वेअर a तर 1 sin स्क्वेअर a मायनस 2 sin स्क्वेअर a मायनस sin स्क्वेअर a अपॉन cos स्क्वेअर a. आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे काय ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी काय माहित आहे sin स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a हा कशाला इक्वल असतो 1. आपल्याला काय पाहिजे 1 मायनस sin स्क्वेअर a, हा sin स्क्वेअर इकडे शिफ्ट करतो लेफ्ट साइडला काय राहील cos स्क्वेअर a which is equal to 1 मायनस sin स्क्वेअर a. म्हणजे 1 मायनस sin स्क्वेअर a कशाला इक्वल आहे cos स्क्वेअर a ला. cos स्क्वेअर a म्हणजे 1 मायनस sin स्क्वेअर a च्या जागी काय लिहितो cos स्क्वेअर a अपॉन cos स्क्वेअर a. cos स्क्वेअर a अपॉन cos स्क्वेअर a काय होईल 1 and which is equal to RHS. आणि हे आपली काय आहे RHS आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे प्रूव्ह केलेलं आहे. ओके, थोडं कॉम्प्लिकेटेड आहे पण इझिली अंडरस्टँडेबल आहे. ओके, we will go to the next and last question from this practice set 6.1. practice set 6.1 मधील जो लास्ट क्वेश्चन आहे तो बघूया, म्हणजे आपला प्रॅक्टिस सेट संपून जाईल. लास्ट क्वेश्चन that is 12th number question. tan theta upon sec theta minus 1 is equal to tan theta plus sec theta plus 1 upon tan theta plus sec theta minus 1. हे आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. तर कसं प्रूव्ह करायचं बघूया याची. ओके, आता काय करूया आपल्याला tan थीटा अपॉन sec थीटा minus 1 इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचं tan थीटा प्लस sec थीटा प्लस 1 अपॉन tan थीटा प्लस sec थीटा minus 1. तर आपल्याला काय दिलेलं आहे LHS tan थीटा अपॉन sec थीटा minus 1 हे दिलेलं आहे. आणखी एकदा देतो tan थीटा अपॉन sec थीटा minus 1 हे दिलेलं आहे. तर काय करूया सिंपली रॅशनलायझेशन करूया. म्हणजे कशाने मल्टिप्लाय करूया
sec theta plus 1 आणि इथे सुद्धा कशाने मल्टिप्लाय करूया sec theta plus 1 न मल्टिप्लाय करूया तर काय होईल बघूया which is equal to म्हणजे tan theta upon sec theta minus 1 कशाला इक्वल होईल बघूया tan theta into sec theta plus 1 upon sec theta minus 1 into sec theta plus 1 म्हणजे a minus b into a plus b which is equal to a square minus b square म्हणजे a minus b into a plus b कशाला इक्वल असणार आहे a square minus b square ला इक्वल असणार आहे ते a म्हणजे काय sec theta and b म्हणजे काय 1 a square minus b square म्हणजे sec square theta minus b square b म्हणजे 1 आहे 1 square is a 1 so which is equal to tan theta in bracket sec theta plus 1 upon sec square theta minus 1 आपल्याला काय फॉर्म्युला माहित आहे 1 plus tan square theta काय फॉर्म्युला माहित आहे 1 plus tan square theta is equal to sec square theta इथे काय आहे sec square theta minus 1 हा 1 इकडे शिफ्ट करूया लेफ्ट साइडला काय राहील tan square theta is equal to sec square theta minus 1 हा 1 इकडे शिफ्ट केला तर काय होईल sec square theta minus 1 म्हणजे tan square theta sec square theta minus 1 हा कशाला इक्वल येतो tan square theta तर काय होईल इथला एक tan theta आणि इथला एक tan theta कॅन्सल होईल आणि त्या डिनॉमिनेटरला किती tan theta राहतील 1 आणि न्यूमरेटरला काय राहील sec theta upon 1 upon tan theta म्हणजे tan theta आपलं काय आपण पहिल्यांदा सुरुवातीला कुठं स्टार्ट केलं होतं tan theta upon sec theta minus 1 कशाला इक्वल असणार आहे tan theta upon sec theta minus 1 म्हणजे लेफ्ट हँड साइड कशाला इक्वल असणार आहे sec theta plus 1 upon tan theta तर आता आपलं प्रूफ जवळपास संपतच आलंय आता तुम्हाला एक थेरम माहित असेल थेरम ऑन इक्वल रेशियोज तर तो काय सांगतो फॉर एक्झाम्पल माझ्याकडे असा फ्रॅक्शन आहे 3/2 हा एक फ्रॅक्शन आहे आणि त्याला इक्वल असलेला आणखी एक फ्रॅक्शन आहे फॉर एक्झाम्पल 6 आता हे दोन फ्रॅक्शन इक्वल आहेत बघा कसे इक्वल आहेत कारण 9/6 कशाला इक्वल असतो 3 3 जा 9 3 2 जा 6 म्हणजे 3/2 जर हे दोन फ्रॅक्शन जर इक्वल येत असतील तर बाय थेरम ऑन इक्वल रेशियोज काय सांगतो तर यांची सिम्प्लिफाय करायची न्यूमरेटरची न्यूमरेटर सोबत ऍडिशन म्हणजे 3 + 9 and 2 + 6 हा फ्रॅक्शन जो येणार आहे याला इक्वल असतो तो कसा येतो बघा 9 + 3 12 upon 6 + 2 8 बघा तुम्ही करू शकता 4 2 जा 8 4 3 जा 12 बघा 3/2 म्हणजे काय थेरम ऑन इक्वल रेशियोज काय सांगतो इफ a/b is equal to c/d जर असे a/b equal to c/d असेल then by theorem on equal ratios a plus c upon b plus d असा असतो आणि हे दोन काय आहेत रेशियोज आहेत म्हणजे काय a म्हणजे इथे काय tan theta b म्हणजे काय sec theta minus 1 c काय sec theta plus 1 which is equal to tan theta plus 1 आणि हे दोन फ्रॅक्शन हे दोन्ही पण फ्रॅक्शन कशाला इक्वल असणार याचा ऍडिशनला tan theta plus a plus c म्हणजे काय करावं लागेल tan theta plus sec theta plus 1 upon b plus d sec theta minus 1 plus tan theta आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं बघा tan theta plus sec theta plus 1 upon sec theta minus आता बघा पहिल्यांदा मी tan theta लिहितो tan theta प्लस काय आहे इथे बघा sec theta पण आहे आणि इथे काय आहे -1 आणि इथे सुद्धा काय आहे -1 आहे आणि दिस इज आवर प्रूफ म्हणजे काय झालं tan theta upon sec theta -1 हे काय झाले इक्वल आले बघा तर अशा पद्धतीने आपल्याला जर थोडं वेगळं आहे इथे काय लिहायचं इन ब्रॅकेट बाय युजिंग थेरम ऑन इक्वल रेशियोज थेरम ऑन इक्वल रेशियोज हा आपण क्लास 9 ला शिकलेला आहोत थेरम ऑन इक्वल रेशियोज which theorem we have used theorem on equal ratios so this is our practice set 6.1 thank you